Hello future Vaidyas. So we have started with the MCQ series of Charak Samhita. Let's go with the chapter 2, that is Apamarga Tandulya. But wait, make sure your concepts are clear and chapter is revised well. If not, then quickly go on Instagram and search for Ayurvedian and revise the uploaded digital notes of this chapter. फर्स्ट MCQ आहे चरक सूत्रस्थानातील द्वितीय अध्यायात कोणत्या द्रव्यांचा समावेश केलेला आहे. ऑप्शन ए आहे अंतःपरिमार्जन, बी आहे बहिर्परिमार्जन, सी दोन्ही म्हणजे अंतः आणि बहिर दोन्ही, आणि डी आहे वामक, फक्त वामक द्रव्य. तर आता फक्त वामक द्रव्य, तर हा ऑप्शन कॅन्सल होऊन जातो, कारण की या अध्यायात आपल्याला शिरोविरेचक द्रव्य, मग वामक द्रव्य, विरेचक द्रव्य आणि बस्तीसाठी जे द्रव्य आहे ते सगळे द्रव्य आहेत. आणि दोन्ही म्हणजेच काय, तर बहिर्परिमार्जन आणि अंतःपरिमार्जन. अंतःपरिमार्जन म्हणजेच काय, तर जे आपण सेवन करू शकतो असे द्रव्य, आणि बहिर्परिमार्जन म्हणजेच काय, तर ज्याचा आपण स्किनवर म्हणजेच बाहेरील अंगावर आपण वापर करू शकतो, जसे की लेप. हे लेप कशात आहेत, थर्ड चॅप्टरमध्ये. आणि अपमार्ग तंडुलीय चॅप्टरमध्ये काय आहेत, अंतःपरिमार्जन द्रव्य सगळे दिलेले आहेत. सो ऑप्शन ए. सेकंड MCQ आहे चरकने एकूण किती यवागुंचे वर्णन केलेले आहे. सो ऑप्शन 26, 27, 28 आणि 29. तर 28 यवागुंचे चरकांनी वर्णन केलेले आहे. तर ऑप्शन सी. थर्ड MCQ आहे चरकांनुसार श्रेष्ठ शिरोविरेचक द्रव्य कोणतं आहे. श्रेष्ठ विचारलं आहे. ओके, तर सगळ्यात पहिल्या चरकांनी या चॅप्टरची स्टार्टच केली आहे शिरोविरेचक द्रव्यांपासून. आणि त्यात श्रेष्ठ म्हणजेच काय, तर श्लोकामध्ये आपण जो कोणता द्रव्य किंवा जो काही टाईप्स दिले त्याच्यातला जो सगळ्यात पहिला टाईप असतो ना, तो त्यांनी पहिला का लिहिला आहे, कारण की तो श्रेष्ठ असतो. असंच शिरोविरेचक द्रव्यांची सुरुवात त्यांनी कोणत्या द्रव्यापासून केली आहे, तर अपामार्ग तंडुल्य मधल्या अपामार्ग या द्रव्यापासून शिरोविरेचक द्रव्यांची सुरुवात केलेली आहे. म्हणून श्रेष्ठ हा द्रव्य कोणता आहे त्यांच्या मते, अपामार्ग द्रव्य. नंतर फोर्थ क्वेश्चन, दध्यात सा ती विषम पेयाम सा मे सा आम्लम सा नागरम हे यवागू कशाचा नाश करते. तर ह्याच्यातच आहे स आम, स आम, आमा सह. आता हा कशाचा नाश करत आहे, तर कन्फ्यूज होऊ शकतं. आमाचा नाश करत आहे की पित्ताचा, पित्त तर नसणारच, आमाचा आहे. ओके, आमाचा नाश करते आहे की आमाती साराचा नाश करते. तर यासाठी आपल्याला सगळे यवागू बरोबर माहिती हवेत. तर हा यवागू आमाती साराचा नाश करतो. फिफ्थ MCQ आहे बावची सिद्ध यवागू. बावची हे द्रव्य आहे. ओके, बावची सिद्ध यवागू हे उत्तम डॅश आहे. उत्तम काय, तृष्णाशामक द्रव्य आहे म्हणजेच यवागू आहे. बृहणकारक आहे म्हणजेच वेट वाढवणारं, बृहण करणारं. कृशताकारक आहे की विषनाशक आहे. तर हे आपण बघू शकतो 10th यवागू चरकमध्ये दिलेलं आहे, विषनाशक यवागूमध्ये. त्यात दिलं आहे क्लिअरली, बावची सिद्ध यवागू हे विषनाशक यवागू आहे. तर विषनाशक फिफ्थ MCQचा डी आन्सर. 6th MCQ काय, पक्वाशय शूलनाशक यवागू. पक्वाशय शूलनाशक यवागूकरिता कशा व कशाचा समप्रमाणात घेऊन मध्यामध्ये ते तयार करावे. म्हणजेच काय दोन गोष्टी आहेत जे आपण समप्रमाणात घेतले पाहिजे. तर यासाठी आपल्याला 16वा यवागू पक्वाशय शूलनाशक यवागू चरकांनी दिलेला आहे. दॅट इज समप्रमाणात आपल्याला तेल व तूप हे दोन द्रव्य घेतले पाहिजे, त्याला मध्यामध्ये तयार केलं पाहिजे, मग ते पक्वाशय शूलनाशक यवागू ठरतं. ओके, तर ऑप्शन काय, तेल व तूप. 7th MCQ आहे रेतोमार्ग पीडा म्हणजेच काय, तर रेतस म्हणजेच स्पर्म असतात, राईट. तर रेतोमार्ग म्हणजेच स्पर्म इजॅक्युलेशनसाठी जो ट्रॅक्ट असतो त्याच्यात पीडा होणं, त्याच्यात पेन होणं, तर ह्याचा नाश करण्यासाठी कोणतं यवागू आहे ते नाही विचारलं, तर त्याच्या कोणत्या मांसरसात ते यवागू तयार केले पाहिजे. रेतोमार्ग पीडा नाशक यवागू कोणत्या मांसरसात तयार केले पाहिजे, तर हेही इम्पॉर्टंट आहे. हा 25वा यवागू आहे आणि यात क्लिअरली दिलेला आहे चरकमध्ये, कोंबड्याच्या मांसरसात सिद्ध यवागू हे रेतोमार्ग पीडा कमी करतं किंवा नाश करतं. तो कोंबड्याच्या मांसरसात. डुकराच्या मांसरसात देखील काय, ते बृहणकारक आहे. आणि घोरपडीच्या मांसरसात क्षुधानाशक यवागू आहे. ओके, तर हेही इम्पॉर्टंट आहे, कोणाच्या मांसरसात केलं पाहिजे. तर ह्याचा आन्सर आहे कोंबडीच्या मांसरसात. तर 8th लास्ट MCQ घेऊत आपण, खालीलपैकी कोणता गुण हा चिकित्सा अधिकाऱ्याचा गुण नाही. ओके, नाही विचारले आहे नाही. तर या चॅप्टरमध्ये एंडमध्ये आपल्याला दिलं आहे चिकित्सा अधिकाऱ्याचे गुण.
तर ते मी वाचून दाखवते. तर सगळ्यात पहिला तर चिकित्सा अधिकारी स्मृतिमान असला पाहिजे, कारणे जाणणारा असला पाहिजे, युक्ती ज्ञान असणारा हवा, जितेंद्रिय हवा असं दिलं आहे त्या लोकांनी. जितेंद्रिय म्हणजेच सर्व इंद्रियांचे ज्ञान असलेला. देन प्रत्युत्पन्नमती पण हवा. म्हणजेच काय, तर तात्काळ सारासार विचार करणारा, म्हणजेच काहीही सिच्युएशन येऊ दे त्यावर विचार करण्यासाठी एक स्थिर माइंड असलं पाहिजे. म्हणजेच काय, जितेंद्रिय ही पण क्वालिटी आहे, प्रत्युत्पन्नमती पण क्वालिटी आहे. अज्ञाता ऑब्व्हियसली ज्याला ज्ञान नाही असा चिकित्सा अधिकारी नसूच शकतो, तर हे नसलं पाहिजे. आणि ऑल म्हणजेच हे सगळं नसलं पाहिजे का, तर नाही. ह्या 2 ए आणि बी क्वालिटीज आहेत. म्हणजे कोणता गुण नाही आहे, तर अज्ञाता नाही आहे.